रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव. रामकृष्ण हरी, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी महेश राऊत. शेतकरी मित्रांनो, आपण आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटचं एक ट्रॅक असतो ना, ट्रॅक चुकलेला होता. म्हणजे काय झालं तर काय नव्हतं हे आता आपल्या शेतकरी मित्रांकडून आपण जाणून घेऊया. पण त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. ऊस पीक म्हणलं की शेतकऱ्याचा त्या पिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह म्हणजे काय, फक्त लावलं की येतं आहे, म्हणजे ज्या टायमाला कांडी बुडवली की एपडी झाली असं एक शेतकऱ्यांचा ग्रह असतो. किंवा असं एक म्हणलं तर एक पारंपरिक पीक आहे, म्हणजे त्याला काय जास्त खर्च करायची आवश्यकता नाही किंवा काय असा एक ग्रह आहे आपल्या शेतकरी मित्रांचा. पण काही ठिकाणी काय होतं किंवा काही शेतकऱ्यांना काय असतं की जे पीक लावलं आहे आपल्याला ते पीक प्रॉपर आलं पाहिजे, त्या पिकापासून मला काही ना काही फायदा झाला पाहिजे आणि पीक पण माझं चांगलं आलं पाहिजे, असंच आपल्या शेतकरी मित्रांचं हे म्हणणं होतं. पारंपरिक शेती हे पहिल्यापासून करत आलेले आहेत. पण काय असतं की कुठल्या वेळेला कुठं पुढं जायचं आणि कुठल्या वेळेला कुठं थांबायचं हे आपल्याला कळत नाही. आपण जे धरलेला ट्रॅक असतो किंवा जी रस्ता असतो, मग रस्ता कच्चा आला काय आणि डांबरी आला काय, आपण त्या रस्त्याचा विचार करत नाही पण चालत असतो. पण काही वेळेला असं वाटतं की कच्चा रस्ता आला की असं वाटतं की आपल्याला नाही, आपल्याला इथं डांबरीच करायचा आहे का, किंवा डांबरीनंच आपल्याला जायचं आहे का, तर आपला स्पीड वाढतो. तशी या शेतकरी मित्रांची आपल्या ही झालती, तशी मानसिकता झालती की नाही, आपल्या रानातलं पीक आहे तर हे चांगलंच आलं पाहिजे, आपल्याला त्याच्यापासून उत्पन्नही चांगलंच मिळालं पाहिजे. ह्याच्या पाठीमागं आपण त्यांच्याकडंच आता त्यांचं नाव ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडं जाणून घेऊया की रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरण्याआधी काय परिस्थिती होती आणि रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरल्यानंतर यात काय काय बदल झालेला आहे. तर नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. मी नितीन ज्ञानेश्वर मोठे, राहणार पुळजवाडी. तर रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरायच्या आधी तुमच्या ऊसाची परिस्थिती काय होती आणि तुम्हाला रामा ॲग्रोटेक हे का वापरायचं होतं? आधी साहेब आम्ही ऊसाची लागण केली, 4.5 फुटावर 265ची लागण केली. त्याच्यानंतर मकज आंतरपीक घेतल्यामुळं एक शिवडी ऊस झालेला, एक म्हणजे एक मोठा ऊस त्याला फुट असं होत उंच गेलेला. त्याच्यानंतर आम्हाला ज्यादा फुटव्याची म्हणजे गरज होती पण ती भेटत नव्हती. त्याच्यानंतर आम्हाला असंच आम्ही विचार करत असताना तुमचं औषध भेटलं, रामा ॲग्रोचं औषध भेटलं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही ते विचारलं की साहेब यानंतर काय करायला लागेल. त्यानंतर यांनी सल्ला दिला की ह्याला जटाकोंब मोडून आपल्या ज्या औषधाच्या आळवणीत घ्यायला लागेल, त्याच्यानंतर आपण फुटव्याची संख्या वाढवू शकतो. त्याच्यानंतर आम्ही एक आळवणी घेतली. पहिल्या आळवणीत आम्हाला 100% रिझल्ट आला, 100% रिझल्ट आला. त्याच्यानंतर कोंबाची जाडी जास्त प्लस कोंब जादा आणि जेवढे जेटा कोंब मोडल्यानंतर पण जो ऊस आलाय सर्व समान, जो प्लॉट आहे 2 एकराचा, तो प्लॉट 2 एकराचा आहे समान आहे, की जेणेकरून कोणी म्हणणार नाही की यातलं जेटा मोडून ऊसाची लेवल केलेली आहे असं कोणी भेटणार नाही. आणि आतापर्यंत मी जेवढी शेती करत होतो, जोपर्यंत आता माझ्या म्हणण्याने 10 वर्षापर्यंत करत होतो, असा रिझल्ट मी आजपर्यंत बघितला नाही. म्हणजे जे काय तुम्ही जे तुमचं ऊस शेती करत होता पारंपरिक आणि म्हणजे त्यात तुम्हाला रिझल्ट तर आलाच नाही. जे काय तुम्ही खत टाकत होता, काय करत म्हणजे येत होता पण त्याच्यात दुप्पट रिझल्ट आतापर्यंत आहे. म्हणजे आधी जे आलतात त्याच्यापेक्षा दुप्पट रिझल्ट आहे आतापर्यंत. बरं, ह्याला आपण अशा काय आवड हवे 10 दिवसाला 20 दिवसाला असं काय सोडलं नाही. आपण किती दिवसाला डोस देतो? 1 महिन्यातून 1 डोस. 1 महिन्यातून 1 डोस असं सांगितलं तर विश्वास बसेल, आपल्याला एडत करतील लोक. नाही पण कोणी काही जरी म्हणलं तरी आम्ही स्वतः विश्वासानं सांगू शकतोय. जे कोण नवीन शेतकरी त्यांना पण सांगू शकतोय, कारण आमचा स्वतःचा रिझल्ट एवढा ओरिजिनल रिझल्ट आहे. आम्हाला काय कोणाची काय म्हणजे प्रस्तुती करायची नाही कोणत्या औषधाची की का कुठला काही नाही. आम्हाला जो रिझल्ट आला तो आम्ही सांगितला. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगतात काय, ज्या टायमाला या ऊसाच्या प्लॉट मध्ये मी पहिल्यांदा आलतो त्या टायमाला फक्त जटा कोंब होता आणि आपलं एक बोलणं झालं की तुम्हाला आपल्याला टार्गेट ठेवून काम करायचं आहे का रेग्युलर, जसं तुमचं चाललेलं आहे तसं चालवायचं आहे. तर यांचं शेतकरी मित्रांचं म्हणणं होतं की नाही, आम्हाला जसं ह्याला काय निघतं ती निघतं 4 फुटवं 5 फुटवं, आम्हाला काय जटा मोडणं होणार नाही किंवा आम्ही मोडणारच नाही, आम्हाला रिझल्ट भले कमी होऊ द्या त्याचा. बरोबर, त्या पद्धतीनं काम चालू केलं. पण कसं असतं की एखादा माणूस आपल्या घरी येतो किंवा आपल्या प्लॉटमध्ये येतो आणि आपल्याला काहीतरी थोडंसं ज्ञान पाजळून जातो. बरोबर, थोडंसं ज्ञान पाजळून जातो.
त्याच्यावर तेवढा पुरता विश्वास ठेवायचा का लॉंग टर्म विश्वास ठेवायचा ही ज्याचा त्याचा प्रश्न असतो. बरोबर. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, रामारोडेकरती विश्वास ठेवला आणि एक डोक्यात तुमच्या होतं की बाबा सरांनी सांगितलं आपल्याला की जटा मोडून बघायचंय, जटा मोडून बघायचंय. त्यावेळेला तुम्ही फक्त 4 सऱ्या मोडून बघितल्या बरोबर. आणि बाकीच्या अख्ख्या 2 एकराच्या प्लॉटला आहे असं ठेवलं. त्यात बदल काय झाला तुम्हाला? त्याच्यानंतर साहेब आम्ही जी 4 सारे ठेवलो त्याला कोंबाची संख्या वाढली आणि बाकी जो जसा आहे तसा म्हणजे हाय एवढ्यात पण वाढ झालेली नव्हती. जे हाय आता आम्हाला कोंबाची संख्या जास्त प्लस जाडी दिसल्यानंतर त्याच्या आम्ही दुसऱ्या अळवणीच्या आधीच 8 दिवस निर्णय घेतला साहेब तुम्हाला फोन करून की आम्हाला जटा मोडायची म्हणजे मोडतो आम्ही मोडाला डायरेक्ट मोडाला चालू केला. कमीत कमी एवढ्या 2 प्लॉट मध्ये 10 टनापर्यंत ऊस निघाला असेल पण आम्ही ते काढला. म्हणजे त्यावेळेला ती तुमची मानसिकता म्हणजे विचार तुम्ही बदलला आणि जर आपण ती ठेवला असता जटा तर आता ही जी चित्र आहे ती बघायला मिळालं असतं. नाही कदाचित कधीच नाही. याने कुठल्या औषधं वापरली असती तरी रिझल्ट आला नसता. 100% रिझल्ट आला नसता. 100% आला नसता. बरोबर. म्हणजे सांगा तात्पर्य हीच आहे की जी काय आपण चाललेलो होतो ते आपला थोडासा ट्रॅक बाजूला घेतला पण आपण परत मूळ ट्रॅकवर आलो आणि आपण आपली गाडी चालू ठेवली. आता याला किती डोस झालेत आपलं? आता याला 3 डोस झाले. 3 डोस झाला. 3 डोस मध्ये तुम्हाला काय काय बदल झाला एकदा आपल्याला ह्या सगळ्या शेतकऱ्यांना दाखवा. बदल म्हणजे कोंबाची जाडी जसं की मोठा ऊस त्या प्लस जाडी आहे आणि कोंबाची संख्या 11, 12, 13 पर्यंत एका बेटाड आता 11, 12 असं म्हणलं तर कोण विश्वास ठेवणार नाही. त्याला दाखवा तर लागणार. विश्वास नाही तर बघा योगा साहेब जास्त कमी नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि हे लहान नाही तर 16, 17, 18, 19, 20 फुटो या बेटाडाचा एका बेटाडात. एकाच आहे. पण मिनिमम एकाच बेटाडात नाही एनी टाइम कोणतंही बेटाड तुम्ही पाहू शकता. बरोबर. काय अडचण नाही. आता प्लॉट 2 एकराचा आहे कुठंही कुठं पण बघून कुठं बी बघू शकतो. म्हणजे एवढी खात्री आपल्याला 100% खात्री. औषध 100% खात्री. बरं ह्यात किचकाट किती आहे? किचकाट आहे का सगळं चांगलं? नाही एकदम पुरेपूर पोचलेलं कोंब आहे. प्रत्येक एक सुद्धा खराब कोंब नाही. आता बघा आणखी एक आहे की 265 ऊस आहे आपला. ही 265 जातीचा. पण ह्या जातीचा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे आता फुटवा लय निघतं लय चांगलं वाटतं पण ही शेवटपर्यंत टिकल का नाही ह्याची गॅरंटी नाही किंवा शेतकऱ्यांना गॅरंटी आलेली नाही. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तर वाटतंय की जशी बोडात ना आता जी साईज आहे त्याच्यावरून एक ही कोंब यातला जळू शकणार नाही. जळू शकणार कारण आपण ऑन कॅमेरा सांगतो बरं. ऑन कॅमेरा सांगतोय आपल्याला ह्याचा आता ह्यात 15 आपण मोजलं तर जी किचकट सोडून आपण बाकीचं स्ट्रॉंग कोंब मोजलं तर 15 आपल्याला ह्याच ऊसाच्या ठिकाणी ह्याच बेटाडात आपल्याला 2 महिन्यांना ह्या शेतकऱ्यांना दाखवायचं आहे. महाराष्ट्राला बघणार आहेत त्यांना 100% धावू शकताय. औषधाच्या नाही स्वतःच्या गॅरंटीवर धावू शकतो. म्हणजे तुम्हाला स्वतः म्हणजे औषधापेक्षा स्वतः विश्वास ठेवून सांगू शकतोय. 15च्या 15 कोंब जसं तसं राहू शकतो. पण कशाच्या जोरावर? औषधाच्या. कुठल्या? रामायग्रोच्या औषधाच्या विश्वासावर मी विश्वासाने सांगू शकतो कोंब व्यवस्थित राहू शकतात. कुठे एनी टाइम बघा कोंब एकही खराब होणार नाही. खराब होणार अजिबात नाही. बरं आणखी एक मुद्दा असा आहे की तुमचं रान जे आहे ते नदीच्या पानावरचं रान आहे. म्हणजे पाणी ह्याला नदीचं आहे आणि असं म्हणतात की बाबा नदीच्या कडेची शेती आज म्हणजे ही झाली आहे पाणी देऊन काय तिचा पोत खराब झालाय किंवा काय अन्य कारण असतील त्याला. तसं तुम्हाला काय वाटलं किंवा तर आता असं असतं की जैविक शेती करायची किंवा अशा केंडावर किंवा कुठल्या तर कंपनीवर विश्वास ठेवायचा आणि एवढा ऊसाला वापरायचा रिझल्ट येईल का नाही असं तुम्हाला पण बरेच जण म्हणले असतील किंवा तुमच्या बी डोक्यात विचार आला असेल. पण तसं काय प्रकार इथं घडलाय का? म्हणजे जर नदीचं पाणी तुम्ही ह्याला नदीचंच पाणी दिलंय आतापर्यंत आणि तुमची नदीच्या पाण्यावरची शेती आहे आणि बाहेर जी चर्चा असते की बाबा नदीच्या पाण्यावरची शेती ही सुधारत नाही किंवा तिथं उत्पन्न निघत नाही तर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला सांगू का आतापर्यंत जेवढी शेती करत होतो आता आमची रान थोडस आहे थोडं खराब शेती होती. बरोबर. तर त्याच्याने काय होत होतं पाण्याचा जादा झाल्यामुळे पांढरी पड कुठं तांबडी हो असं काय नाही. आता जसं आम्ही औषध घ्यायला लागलोय अरे पाण्याचा एक वेगळं ठेवलाय म्हणजे टायमिंग व्यवस्थित ठेवलाय तर जमीन कुठं पांढरी नाही किंवा कुठं कोंबगोल नाही असं नाही किंवा कुठं असं म्हणजे प्लॉट रिकामा कुठं बेटाड जळले असं काय अजिबात झालं. म्हणजे आपल्या जमिनीचा सुद्धा पोत हळूहळू जी खराब होता ते सुधारायला वाढ झाली. 100% सुधारायला वाढ झाली. पांढरी क्षारपड जमीन ही कुठेही दिसणार होती ती नाही आता नाही. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो किती बारीक पद्धतीनं अभ्यास केलेला आहे आपल्या या युवा शेतकरी मित्रांनो. कारण
आपण जर शेती करत असतो किंवा आपण जी शेती करतो ना तिला मनापासून जपायला पाहिजे किंवा तिच्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे तर ती आपल्याला 2 रुपये देणार आहे, आपल्याला समाधानकारक उत्पन्नही त्यातनं मिळणार आहे. जसं त्यांचं शेतीवरती प्रेम आहे तसंच त्यांचं रामारोडेच्या औषधावरती सुद्धा प्रेम आहे, कारण त्याच्यावरतीच आज ही प्लॉट या ठिकाणी एवढं ठामपणे त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बोलू शकतात तर ऑन कॅमेरा सांगतात सगळ्या गोष्टी. आणि शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ऊस शेती ही पारंपरिक पद्धतीनं करण्याची शेती आता राहिलेली नाही, कारण काळ बदललेला आहे. गोण्यावर गोण्या आणून टाकणं आणि एखादं केंड सोडणं ह्याच्यात लय डिफरन्स आहे. असं वाटतं की 5 लिटरच्या केंडानं काय होतंय, पण 5 लिटरच्या केंडानं ही अशी क्रांती घडते असं म्हणलं तर काही सुद्धा वावगं ठरणार नाही. आपण बघू शकतो अख्ख्या 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकरामध्ये जी ऊसाची उंची आहे ही एक समान आहे, फुटव्यांची उंची आहे ती एक समान आहे. म्हणजे ह्यातनं एकही फुटवा आपला मरणार नाही. जरी काही किचकट कोंब असतं तर ती सुद्धा जसजसं आपलं डोस पुढे जातं तसं त्याचा सुद्धा पोत सुधारणार आहे आणि आपल्या उत्पन्नात 100% वाढ होणार आहे. आणि मला सांगा की एवढं 2 एकर अजून तुमचं जे पुढचं क्षेत्र आहे त्याचं नियोजन तुमचं कसं आहे, तुमचं टोटल क्षेत्र किती आहे? आता टोटल आमचं कमीत कमी 12-13 एकर ऊस आहे. तर आता नवीन लागण असो खोडवा असो आम्ही आता इथून पुढं रामा ग्रो सोडून कोणतंही औषध घेणार नाही आणि जमिनीला देणार नाही. विश्वासानं सांगतो आणि गरज पण नाही. बाकी खताची अयोग्य जे खात आहेत म्हणजे 10-20 युरिया काय लाग असतील त्याची गरजच नाही. आपण टाकलंय का ह्याला काय? एक कणभर सुद्धा नाही टाकलं, अजिबात टाकलेलं नाही. तर मी इतर जी महाराष्ट्रातले शेतकरी आहेत 90% शेतकरी ही ऊस शेती करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्यायचा? मी एकच सल्ला देईन, जर आपल्याला उत्पन्नात जर भरघोस वाढ घ्यायची असेल तर रामायग्रोज औषध वापरणं 100% गरजेचं आहे. त्याच्यानं शेती व्यवस्थित होणार, उत्पन्न ज्यादा वाढणार. 100% गॅरंटेड वाढणार. बघा शेतकरी मित्रांनो एवढा कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त रामारोडेकचा आहे आणि तो विश्वास रामारोडेकनं खरा करून दाखवलेला. आपण आता मोजून बघितलेलं फुटवं कसं आहे, त्याची जाडी कशी आहे काय. असाच शेतकरी मित्रांनो ह्याच ऊसाच्या प्लॉटमध्ये पुढच्या येणाऱ्या 4 महिन्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ बघायला मिळेल की फुटव्यांची संख्या जी आत्ताची आहे ती मेंटेन केली का नाही केली आणि त्याच्यानंतर तिथं कशा पद्धतीने ऊसाची वाढ झालेली असेल, कशा पद्धतीनं पेऱ्यातलं अंतर कांडीतलं वाढलेलं असणार आहे आणि कशा पद्धतीत तिथं काडीची आपल्या ऊसाची जाडी असणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त रामारोडेक बता बोलत नाही तर ते कामाच्या स्वरूपातनं रिझल्टच्या स्वरूपातनं शेतकऱ्यांना प्रूव्ह करून सुद्धा दाखवते.